मुलांना आता आपण एक गेम खेळणार आहे. हे बघा, ह्या टेबलवर काचेचा बाऊल आहे, यात काही चिठ्ठ्या आहेत. हे एक एक करून तुम्हाला काढायची आहे आणि या चिठ्ठीमध्ये जो विषय येईल त्या विषयावर सुचेल ते बोलायचं आहे. चला, 1 बाय 1. माझी शाळा. माझी शाळा मला खूप आवडते. परी, आता तुझा नंबर. ऑल द बेस्ट. हा, अरे देवा, यशला फोन करायचा राहिला. त्याला परीचा डान्स बघायचा होता. हॅलो यश. हा, कधी आहे परीचा परफॉर्मन्स? सॉरी यश, परीचा डान्स मगाशीच संपला. झाला? अगं पण तू मला व्हिडिओ कॉल करणार होतीस. अरे मी पण एवढी एक्साइटेड होते की मी विसरले. पण कोणीतरी व्हिडिओ शूट केला असेल, तो मी नंतर तुला दाखवते. पण आता तिचा गेम सुरू आहे. परी सगळ्यांसमोर काहीतरी बोलणार आहे. थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करते. माझा विषय आहे माझी आई. माझी आई मला खूप आवडते. ती माझ्यावर खूप प्रेम करते. ती चिडली ना की जाम डेंजर आहे. एक धपाटा देते, जाम लागतो तिचा हात. पण माझी आई कशालाच घाबरत नाही. डेंजर काकांना पण नाही घाबरत. फक्त मला इंजेक्शन देताना रोज रडते. मोठं होऊन मला माझ्या आईसारखं स्ट्रॉंग बनायचंय. माझे बाबा इथे आमच्या बरोबर राहत नाही. मला त्यांची आठवण सुद्धा नाही येत. कारण माझी आई माझी खूप काळजी घेते. तिने मला प्रॉमिस केलंय की कुठे कुठे मला सोडून जाणार नाही आणि मी पण तिला कुठे सोडून जाणार नाही. माझी आई जगातली सगळ्यात बेस्ट आई आहे. आय लव्ह यू आई. नेहा, खरंच आज तुझ्या मुलीला मी कामाला लावायला नको होतं ग. खरंच मला माफ कर. खूप गुणी आहे ग मुलगी तुझी. काळजी घे तिची. परी, बाळा, तुला माहितीये तुझी आई जगातली बेस्ट आई का आहे? का? कारण माझं बाळ, माझी परी जगातली बेस्ट मुलगी आहे म्हणून. अरे पिकूच्या बाळा, काहीतरी खाऊन घे. हे बघ किती छान छान डिशेस बनवल्यात. का तुझ्यासाठी फ्रेश टोस्ट बनवायला सांगू? मला नकोय. मला नाही आवडत. हे रोज खाऊन खाऊन मी बोर झालोय. मला पिझ्झा पाहिजे. मला बर्गर पाहिजे. मला हे नकोय. अहो, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना ह्याला.
आणि याला मला काय सांगायचंय, हे सांगून पटणार आहे त्याला? हे पुतण्या म्हणून काहीतरी सांगायला गेलं ना, याची आई येते भस्कर अंगावर. पटतं का तिला काही सांगितलेलं? खरं तर कमीच खायला पाहिजे. खाऊन खाऊन काय झालंय बघ त्याचं. मला नकोय, मला पिझ्झा हवाय, पिझ्झा. मला हे सगळं नकोय. पुष्कराज, काय वागणूक आहे? हा बेटा, आपण नशीबवान आहोत की आपल्याला खाण्यासाठी एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बाहेर लोकांना 2 वेळ नीट खायलाही मिळत नाही. त्यामुळे जे समोर आहे ना, ते खा गपचूप. बी अ गुड बॉय. कम ऑन. मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. किती वेळा सांगितलं तुला असं वागायचं नाही? पिझ्झा बर्गर काकू काकू, मी सांगितलंय त्याला, आता खातोय ना तू. बरं झालं तू बोललास ते याला. आणि मोठा भाऊ आहेस तू याचा, बोलत जा, रागवत जा याला हक्काने. काकू, मला एवढंच वाटतं की थोडीशी शिस्त असायला. हो ना. पुष्कराज बेटा, तू अजून खूप लहान आहेस, पण जी गोष्ट आपल्याला सहज मिळते ना, त्याची थोडी तरी किंमत असायला. बरोबर आहे तू बोललास ते. जे कष्ट करून कमवतात ना, त्यांना कळतं रे हे सगळं. ज्यांना ओरबाडूनच खायची सवय आहे त्यांना कुठून कळणार? अरे ज्यांना फक्त प्यायचंच माहितीये त्याला तरी कसं कळणार? बोललात पिकुजो, चल तुझ्यासाठी पिझ्झा मागवते मी. ओके, रूम मध्ये जाऊया. ऑनलाईन क्लासची वेळ झालीये. अय्या, माझ्या पण ऑनलाईन क्लासेसची वेळ झाली आहे. हल्ली ऑनलाईन पेंटिंग शिकतेय ना मी. आलेच पप्पा, येते रे यश. कम ऑन पिकुचू, प्लीज. ऑनलाईन क्लास आहे तुझा. बस. कुठे तुझा लॅपटॉप? वेअर इज मम्मा, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. ओ बेबी, थांब ना. आधी आपण क्लास जॉईन करूया, अटेंड करूया, नंतर पिझ्झा देते. ओके नाही, आत्ताच्या आत्ता मला पिझ्झा पाहिजे. पिकुचू, लिसन टू मी. हे बघ, तुला माहितीये ना, आजोबांसमोर मला असं बोलावं लागतं, वागावं लागतं. ओके, सो तू हट्ट करू नको, जरा शांत हो. देते मी तुला. आधी ऑनलाईन क्लास जॉईन करूया, नंतर. ओके. नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पिझ्झा पाहिजे. शांत हो जरा प्लीज. काय चाललंय? नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे. झालंय काय? हा असा का ओरडतोय सीमा? सीमा नाही हो, सिम्मी. तुम्ही आवरा याला. नाही, मला आत्ताच्या आत्ता पिझ्झा पाहिजे, चॉकलेट पाहिजे आणि आईस्क्रीम पण पाहिजे. ओके ओके मीना, प्लीज याला घेऊन जा ताबडतोब. आणि ह्याला काही चॉकलेट, आईस्क्रीम काय काय हवंय ते दे. आणि माझं डोकं जरा शांत होऊ देत. जा ते. गुड. चला चला. कमाल आहे तुझी सिम्मी. अगं किती रडत होता आपला मुलगा. 1 मिनिटात शांत केलंस तू त्याला. मला नसता जमलंय. तेच तर, तुम्हाला काहीच जमत नाहीये म्हणून सगळी कामं मलाच करावी लागतात. हे असं काही नाहीये. Just shut up. माझी तुझी रेशीम गाठ